टू द चॅनल. सो आज आलोय लातूरला दयानंद कॉलेज आर्ट्स या ठिकाणी आलतो. एक्झाम होती, एक्झाम दिले. कॉलेजचं पण काम चालू आहे. ग्राउंड सुंदर आहे कॉलेजचं, बघू शकता बॅक साईडला. सो गाडीवर आलोय, एकटाच आहे. सो कॅमेरा पकडायला कोणी नव्हता म्हणून दुसरा काही शूट करायला आलं नाही, रोडचा वगैरे ट्रॅव्हलिंगचा. सो बघूयात. आता 4 वाजलेत, 4 वाजून 10 मिनिटं झालेत. आपल्याला काय बघता येतंय का? एका मित्राने एक स्पॉट सांगितलं आत्ता, सिद्धेश्वर मंदिराचं. सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर आहे म्हणे इथे, आणि त्याचबरोबर विराट हनुमान ही एक जागा आहे म्हणले. बघूयात, ते बघूयात. लेट्स गो. आता आलोय आपण विराट हनुमान मंदिरापाशी. बेसिक आता सांगायचं झालं तर हे जे आहे एक प्रकारचं टुरिस्ट प्लेस नाही आहे, तर एक कॉलनी आहे. या कॉलनीमध्ये विराट हनुमान आहे, जे आता पर्यटनाचा एक केंद्रबिंदू झाला आहे. म्हणजे लातूरमध्ये जर तुम्ही काही बघायचं असेल तर आता सध्याला हे एक आकर्षणाचा पॉईंट झालेला आहे. विराट हनुमान एक 22 फूट उंच हनुमानाची मूर्ती जी आहे ती मंदिरावर बसवण्यात आलेली आहे. सो तेवढं काही खास वाटलं नाही मला इथलं विराट हनुमान अजून, कारण कन्स्ट्रक्शन चालू आहे, काम चालू आहे. या कॉलनी मधला हा हनुमानाची मूर्ती आहे. ओके, सो डिरेक्टली आता वेळ वाया न घालवता सिद्धेश्वर मंदिराला जाऊया. मंदिरला चाललोय आता. विराट हनुमान संपवून जो एका सोसायटीमध्ये होता, पण वर यायचा मोह आवरला नाही. आणि इथून जे महाराजांची मूर्ती दिसते शब्दात व्यक्त करू शकत नाही, एवढं सुंदर दिसतंय. आणि लातूरमध्ये भुयारी मार्ग आहे आणि सिटीमध्ये उड्डाणपूल आहे. आश्चर्य आहे, कारण सोलापूरमध्ये सिटीच्या बाहेर जाताना उड्डाणपूल आहेत. मेन चौकामध्ये उड्डाणपूल आहे लातूरमध्ये, आणि त्याच्या खाली शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. इथून चौकाची सुरुवात होते आणि लातूरची सुरुवात सुद्धा इथूनच आहे. आणि मी ह्या रोडनी गेलो होतो कॉलेजला, दयानंद कला महाविद्यालय लातूर. इथं माझा आता पेपर झाला. सो बघूयात, जेवढं फास्ट जाता येईल तेवढं फास्ट जाऊयात आणि सिद्धेश्वर मंदिर कव्हर करून सोलापूरला निघूयात. सो लातूरमध्ये आहे आता, आणि लातूरमध्ये गंजगोलाई म्हणजे जगदंबा मातेच्या मंदिराच्या बाहेर उभारलोय. आणि आपल्या सोबत आहेत, आपलं नाम बताव? सय्यद अली, सय्यद बिलाल, शेख जावेद. हे 3 जण आहेत, आपले नवीन सबस्क्रायबर आहेत. सो गंजगोलाईचं मंदिर जे आहे ते राष्ट्रकूट या काळातलं आहे. आणि आज पण नवरात्रीला या मंदिरात म्हणजे नवरात्रोत्सव जो आहे तो सर्वात चांगल्या पद्धतीने साजरा होतो. त्यानंतर ना आपण जाऊयात. वाटेत एक स्पॉट भेटत आहेत, सर्व स्पॉट कव्हर करतोय. आणि स्पॉट झाल्यानंतर ना डायरेक्ट थेट सोलापूरला जायचंय. गडबडीत आलोय, गडबडीत निघालोय, गडबडीतच सगळ्या गोष्टी होत आहेत. सो स्टे ट्यून. फायनली सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर लातूर इथे पोहोचलो आहे. काय राहावं, लय मेहनत लागली. गर्दी खूप आहे लातूरमध्ये. लगा एवढी गर्दी असते होय. गंजगोलाई पशी खूप वेळ गेला लातूरमधल्या त्या पॉइंटला, आणि त्यामुळे थोडासा इथं पोहोचायला मला खूप वेळ झाला. कारण पेपर पण होता. पेपर सुटल्यानंतर सर्व गर्दी जी आहे गंजगोलाईच्या भोवतीच आहे. बहुतेक ते गंजगोलाई सोलापूरच्या नवी पेठ प्रमाणे आहे. सोलापूरचं नवी पेठ
आणि लातूरचं गंजगोलाई म्हणजे जगदंबा मातेचं मंदिर, त्याच्या भोवती जे आहे सर्व मार्केट वसलेलं आहे. सो आता बघूयात. मंदिर तर लय जुनं दिसायलंय, 12व्या शतकातलं मंदिर आहे असं ऐकलोय मी. आणि या मंदिरामध्ये सहसा फेब्रुवारी महिन्यामध्ये जत्रा असते. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये जत्रेचं आयोजन केलं जात आहे. आता ह्याच्यामुळं मला आपल्या सोलापूरच्या जत्रेची आठवण यायला लागली आहे, कारण समोरच्या भागामध्ये जे आहे ते सर्व मटेरियल आणून ठेवलेलं आहे त्यांनी जत्रेचं लागणारं, म्हणजे पाळणे वगैरे जे आहेत त्याचं मटेरियल इथं आणून येऊन पडलेलं आहे. सो बघूयात आता आतमध्ये जाऊयात, आपण आतलं वातावरण बघूयात. नाव काय तुझं? कितवीला आहे? काय करतो इथं मंदिरात? म्हणजे वयाच्या 8व्या-9व्या वर्षी? 8वं वर्ष आहे का तुझं? मग 10वं वर्ष आहे, म्हणजे 10 वर्षाचा आहे तू, आणि 10व्या वर्षी तू पुजारी झाला? नाही, मग पहिलं मी पुजारी झालो. होय का? आमच्या घरातले कुठं जायले, मग मी इथं बसतात आणि ती सोमवारी अभिषेक येते, त्याच्यामुळे पावती राहते 50 रुपयाची, ती मी फाळतात. असं करतो का? मग शाळा आता बंद आहे का? हा, ऑनलाईन. ओके. आता हे सगळं युट्यूबवर येत आहे, येऊ दे का? ठीक आहे. चॅनल सबस्क्राईब करावं लागतंय बघ. करतो का? कधीचं मंदिर आहे? लय वर्षाचं आहे. तसं बघायला गेलं तर आहे ना 12व्या शतकातलं मंदिर आहे. आणि यातला फेब्रुवारी महिन्यामध्ये मोठी जत्रा असते का नाही? केवढी मोठी असते? मार्च मध्ये राहते, म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटी आणि मार्च मध्ये, असं ना? 18 तारखेला माझा बर्थडे, मार्चच्या 18 तारखेला त्याचा बर्थडे असतोय, त्याला विश करायला विसरू नका. आणि सोबतच मार्च मध्ये जत्रा असते. दोन्ही नुसतं धुमाकूळ करता येईल, जत्रेची पण हवा आणि बर्थडेची पण. डबल कपडे. नमस्कार सर, थोडक्यात मला मंदिराबद्दल सांगा, रत्नेश्वरांच्या मंदिराबद्दल आणि सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिराबद्दल. मी सिद्धेश्वर मंदिरमध्ये सेक्रेटरी या पदावर आहे. माझं नाव आहे अशोक रामभाऊ भोसले. मी लातूरचा रहिवासी आहे आणि या मंदिरचा सेक्रेटरी आहे. 2005 पासून या मंदिरचा ट्रस्टी आहे. हे मंदिर सिद्धेश्वर मंदिर आहे ते 150 वर्षाच्या आधीचं आहे आणि रत्नेश्वराचं मंदिर आहे ते 11व्या शतकातलं आहे. रत्नेश्वराचं मंदिर हे 14x14चं आतून बाजू, आणि तिथे एक पिंड आहे, जी पिंड चौकोनात आहे. चौकोनातली जी पिंड असते ती तंत्रमंत्र विद्येवर अवलंबून असते आणि वर्तुळातली पिंड असते ती वेगळ्या पद्धतीनं असते. त्याच पद्धतीनं त्याच्या समोर कुंड आहे की जे कुंड वास्तुशास्त्राप्रमाणे आहे. भारत देशामध्ये आपल्या पूर्व पश्चिम पाण्याचे झरे आहेत, त्या प्रमाणात दक्षिण उत्तर कुंडाची दिशा असते. जेवढे कुंड आहेत ते दक्षिण उत्तर आहेत भारतातले. कारण काय तर पूर्व पश्चिम पाण्याचे झरे असल्यामुळं. आणि हे कुंड 11व्या-12व्या शतकातलं आहे. हे ह्याच्यावरून 700 ते 800 वर्षाच्या अगोदर कुंडाची पद्धत होती. विहिरीची पद्धत ही इंग्रजाच्या काळापासून भारतात आली. त्याच्यावरून हे सिद्ध होतं की हे 700-800 वर्षाच्या अगोदर म्हणजे 11व्या शतकातलं हे बरोबर आहे, हे सिद्ध होतं. आणि त्या कुंडामध्ये मूर्त्या ज्या आहेत त्या काळातल्या बौद्ध काळात ज्या मूर्त्या झाल्या, वेरूळ, अजंठा वगैरे, त्याच पद्धतीच्या मूर्त्याची ठेवण आहे. आणि महादेवाचा जीर्णोद्धार आत्तापर्यंत अहिल्याबाई होळकरने सगळ्या महाराष्ट्रात आणि भारतात 12 ज्योतिर्लिंगाचा उद्धार पुन्हा जो केला तो अहिल्याबाई होळकरनं केला. त्या अगोदर जे मंदिरं बांधले त्याचा उद्धार अहिल्याबाई होळकरनं केला. परंतु लातूरचं हे जसं आहे मंदिर ते तसंच आहे, कारण हे फार तेवढं प्रसिद्ध मंदिर नव्हतं, म्हणजे दुर्लक्षित होतं. परंतु 12 ज्योतिर्लिंगामध्ये अहिल्याबाई होळकरनं केलं. तसं जर आपल्याला बघायचं झालं तर आमच्या लातूरला 12 ज्योतिर्लिंग आहेत.
12 ज्योतिर्लिंग लातूरलाच आहेत हा आणि त्यामध्ये भीमाशंकर आहे, चौदागर मठ आहे, सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर आहे. अशा पद्धतीची इथं 12 ज्योतिर्लिंग लातूरला त्यावेळेच्या लातूर नावाच्या शहरात लतूर नाव अगोदर होतं, पुन्हा लातूर झालं. त्याचं नाव अगोदर रत्नापूर होतं. बरोबर. रत्नापूर पासून लतूर पासून लातूर झालं आणि या ठिकाणी पांडव सुद्धा येऊन गेलेले आहेत. आणि आज आख्यातिका सुद्धा आहे की माळेगल्लीमध्ये पांडव ज्या ठिकाणी राहिले होते तिथं आता सुद्धा पांडव आलेले आहेत. खालच्या बाजूला एक नंदी आहे त्या काळातला, खालच्या बाजूला तो नंदीचा आकार, तो प्रकार जर बघितला, नंदीची ठेवण बघितली तर ती 11व्या शतकातलीच आहे. त्या नंदीचा खरा ॲक्च्युअल बैल बसल्यानंतर जो शांत रीतीनं बैल कधीही सरळ बसून बघत नाही, डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला मागे असं बळगरीत बसलेला असतो, तो नंदी तिथं आहे. आपण जर तुम्ही फोटो घेतला तर तुमच्या लक्षात येईल. आणि त्या पद्धतीने ही मंदिराची ठेवण आहे. आम्ही सर्व ट्रस्टी मिळून, सर्वजण मिळून आम्ही हे काम करतो आणि लातूरच्या उत्कर्षामध्ये आमच्या परीने जेवढा सिंहाचा वाटा देव सेवा करून घेईल तेवढी आम्ही करतो. आता एक शेवटचा प्रश्न सर, सोलापूरचं सिद्धेश्वर मंदिर आणि ह्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये काय साम्य आहे किंवा म्हणजे कसं संलग्न लावता येईल ह्याला? सोलापूरचं सिद्धेश्वरचं मंदिरचं जी बांधकामाची स्टाईल आहे तीच बांधकामाची पद्धत इथं पण आहे. आणि सोलापूरला पण सिद्धेश्वर मंदिराच्या नंतर सिद्धेश्वरची पूजा करणाऱ्या महाराजांचं ती समाधी वगैरे म्हणतात, तसंच लातूरला पण आहे. आणि त्याच पद्धतीने सिद्धेश्वर मंदिर आहे. खरं मंदिर रत्नेश्वर आहे, पुन्हा सिद्धेश्वर आहे. सोलापूरचं हे साम्य त्याच पद्धतीने. म्हणजे आता सोलापूरची जत्रा संक्रांतला चालू होते आणि आपल्या हे सिद्धेश्वर रत्नेश्वर महाराजांचं जे महाशिवरात्रीला चालू होते. ती जत्रा संपल्याबरोबर इकडली जत्रा चालू होते. म्हणजे ह्याच्या मागे काय तथ्य वगैरे काहीतरी इतिहास असायलाच पाहिजेत, कारण तिथली झाल्यानंतर इथली जत्रा आणि तो इतिहास सारखाच असायला पाहिजे. किंवा तिथले मठाचार्य कोण होते अगोदरचे आणि इथले पण हे कुठले ना कुठले संबंध आहे. ज्याप्रमाणे म्हणजे कारण दोन्ही मंदिर सुद्धा वीरशैव समाज, लिंगायत समाजाशी जोडून आहेत आणि ही ग्रामदैवत आहे. ही वीरशैव समाजाशी जोडून नाही, ग्रामदैवत आहे. हो. लातूरचं रत्नेश्वराचं सर्व लोकांचं मंदिर आहे आणि सारखंच सोलापूरचं जे सिद्धेश्वर मंदिर आहे ते सुद्धा ग्रामदैवत आहे सोलापूरचं. म्हणजे दोघांचं ग्रामदैवत सिद्धेश्वरच आहे. त्यामुळं मला एक प्रश्न नेहमीच पडतो की इथली जी जत्रा आहे ती शिवरात्रीच्या वेळेला सुरू होते आणि सोलापूरची जत्रा जी आहे ती मकर संक्रांतीला चालू होते. दोन्ही पण जत्रा 15-15 दिवसाची चालते. हो, दोन्ही नाही 15 दिवसाची, 1 महिन्याची आहे. मग आमची इथले 15 दिवस नाही, आपल्या इकडे सुद्धा 15 दिवसाचीच असते मकर संक्रांतीला धरून. पण तो तयारीचा जो काळ असतो तो 1 महिना, 1 महिनाभर चालतो. त्यामुळे ते नंदीध्वज असेल किंवा काय असेल याची तयारी 1 महिना आधीपासून सुरुवात केली जाते. पद्धतीप्रमाणे आम्ही पण तिथल्याप्रमाणे तिथं पण प्रथा आहे की नंदीची मिरवणूक किंवा काठी मिरवणूक त्या पद्धतीनं ती फार मोठ्या प्रमाणात असते. तिथं 7 काट्या का 8 काट्या निघतात. तशा पद्धतीने इथं आम्ही पण 2-3 काट्या प्रथेप्रमाणेच काढत असतो. अरे वा, म्हणजे सारखंच आहे, पद्धत सारखी आहे, फक्त वेळ वेगवेगळी आहे. धन्यवाद सर, थोडक्यात पण खूप महत्वपूर्ण माहिती तुम्ही दिलात. आणि हे 11व्या शतकातलं रत्नेश्वर मंदिर आहे. म्हणजे खरं ग्रामदैवत इथे आहे. इकडे नागेश्वर मंदिर आहे आणि पलीकडे हनुमान मंदिर.